नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला जरांगे मुंबईकडे येत आहेत, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जरांगेंच्या आंदोलनाबाबत हायकोर्टानं चौकट आखली, त्यामुळे सरकारच्याही हातामध्ये काही नाही। कोर्टाच्या नियमानुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे, त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे। उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले, त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही आहे। आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही। काही राजकीय पक्षांकडून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसानच होईल, फडणवीसांची टीका। आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार। पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांच्या विरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा इशारा। पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे। विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात। फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। आणि तुमचे 2 उपमुख्यमंत्री ज्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्या संदर्भात थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नाला गती मिळेल किंवा जे वातावरण भविष्यामध्ये बिघडणार आहे ते थांबेल, असं माझं मत आहे। मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मात्र कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये, दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही, आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचंही 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण। जरांगेंच्या समोर सरकार झुकणार का, याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। 4 सत्ताधारी आमदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। प्रकाश सोळंके, विलास भुमरे, विजयसिंह पंडित जरांगेंसोबत विरोधी पक्षाच्या 3 खासदारांचा आणि 2 आमदारांचाही जरांगेंना पाठिंबा। आंदोलकांना त्रास झाला तर राज्यामध्ये चाक फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा। आंदोलनाचे 7 टप्पे असतील आणि लोकशाही मार्गाने आंदोलन होणार, जरांगेंचा इल्गार। 7-8 टप्प्यात आंदोलनाच्या यावेळेस आणखीन पहिला टप्पा सुद्धा सुरू नाही आमचा। आपण कधी मीडियाला खोटं नाही बोललं, सगळे लोकशाही मार्गाने होणार आहे। आणि मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। तरी भेट नाही मी आता, गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे। छत्रपतींच्या विचारांना जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का, आंदोलन करू देतंय का नाही, आम्ही मरायला तयार आहे।